थोड्या वेळासाठी राजकारण बाजूला ठेवू, पण अर्थव्यवस्थेचं काय? जेव्हा $1 खरेदी करण्यासाठी तुम्हाला 94 रुपयापेक्षा जास्त मोजावे लागणार आहेत, अशा वेळी फक्त तो 1 रुपया पडत नाही, तर सामान्य लोकांच्या खिशाला पडलेलं एक मोठं छिद्र असतं. 2014च्या आधी ना, जेव्हा रुपयाची थोडी घसरण व्हायची ना, तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते आणि आजचे पंतप्रधान मोदी साहेब आक्रमकपणे म्हणायचे की रुपयाची घसरणी केंद्र सरकारच्या भ्रष्टाचाराचं आणि कमकुवतपणाचं लक्षण आहे. पण आज तेच साहेब सत्तेत आहेत आणि रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर आहे. आता काही लोक यालाही मास्टर स्ट्रोक म्हणतील. तेव्हा गॅस दरवाढीवर आणि रुपयाच्या घसरणीवर सोशल मीडिया डोक्यावर घेणारे मोठमोठे सेलिब्रिटी आज गायब आहेत. अक्षय कुमार, अनुपम खेर, अमिताभ बच्चन. सेलिब्रिटींना सुद्धा आज प्रश्न विचारायची भीती वाटते. त्यांनाही वाटत असेल मे बी उद्या चालून कोणी पण आपल्याला देशद्रोही म्हणू शकतं. जनता म्हणून आमच्या सरकारला काही स्पष्ट प्रश्न आहेत. आयातीवर अवलंबन किती दिवस राहणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुपयाची घसरण थांबवण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे काय प्लॅन आहे? तुम्हाला काय वाटतं? रुपयाच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे? नेहरू की आजचं सरकार?